व्यक्तींना जमीन विक्री प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल। राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांसह तहसीलदार तलाठ्यांचा समावेश। तळा तालुक्यातील पडवण येथील 2011 ते 2014 या दरम्यान झालेल्या अपात्र व्यक्तींना जमीन विक्री प्रकरणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष नाना भौड, तत्कालीन तहसीलदार कविता जाधव, तलाठी सदानंद कुडाळकर, तलाठी MS सातांबेकर, रामचंद्र पांडुरंग काजारे, हरिनारायण होमने, विश्राम गणू घाणेकर, नारायण जानू तांबिटकर व धर्मा पवार या 9 जणांवर तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत सविस्तर वृत्त असे की तळा तालुक्यातील मौजे पडवण इथं 2011 ते 2014 या काळात पात्र असलेले कुलधारक यांच्याऐवजी ज्यांच्या नावे मिळकती नाहीत त्या व्यक्तींना नावे मिळकती ओढण्यात आल्या। मात्र पात्र क्षेत्रापेक्षा वाढीव क्षेत्राचं वाटप करून सदर जमिनी विक्री करण्यात आल्या होत्या। यासाठी तत्कालीन तहसीलदार कविता जाधव, तलाठी सदानंद कुडाळकर, SS सातांबेकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नाना भौड यांच्यावर गैरकायदेशीर आदेश व अहवालाच्या आधारे अपात्र व्यक्तींना जमिनी वाटप केल्याच्या आरोपाखाली व शेतकरी सुरेश मालू जाधव, गोविंद गणपत विचारे, भागोजी पांडुरंग नारकड यांची अंदाजे रक्कम 17,18,400 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.